हर शंभो. तर आज माझ्या सासूची रेसिपी नाहीये, आज माझ्या मम्माची रेसिपी आहे. ही काय बनवते मम्मा? तुरीची डाळ तडका. डाळ तडका देणार माझी मम्मा. स्टार्ट मम्मा स्टार्ट. सो मित्रांनो, इथे मी गुजरातला आले अहमदाबाद मध्ये. तर इथं थोडं राई जिराची तंगी आहे. जिरा मोहरी तर ती नाही आहे इथे, पण आपण डायरेक्ट फोडणी देतोय. कसे आपल्या महाराष्ट्र सारखं नाही ना, ही गुजरातची. ही आहे गुजरातची रेसिपी. नो जिरा मोहरी. जिरे मोहरी टाकली. लाल मिरचीचा तडका झणझणीत. आपल्या पुण्याचा तडका गुजरातला दाखवता दाखवता डाळ अशी देऊया की गुजरात आणि संडास. हा 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 हा. आई आय मिस यू. मी तुम्हाला तुमच्या रेसिपीला खूप मिस करते. का आम्ही काही रेसिपी चांगली बनवत नाही का? तुझी आईच बनवते काय? नाही, खूपच चांगली बनवते. मी असं बोलले का? वाय ऑलवेज कंपॅरिझन विथ माय सासूमा. तर तेल मध्ये टाकला आहे मिरचीचा, लाल मिरची, जिरी मोहरी, कांदा, लसूण. लसूण आहे ना गुजरात मध्ये? हे होतं. ओ मस्त असं वास इथे. कांदा आधी टाकलं होतं लसूण, मग आता टाकलाय कांदा, लाल मिरची तडका. असंच बोलते मी. आय एम ऑलवेज युनिक. हे टाकलंय हिंग. थोडं जास्त टाकलंय. डाळीचा सुगंध छान आहे. मस्त असं टेस्ट यावी म्हणून हिंग जास्त टाकले माझ्या मम्मानी. बॅकग्राऊंड म्युझिक आणि बॅकग्राऊंड ऑडिओ जरा इग्नोर करा. मी आहे माझ्या फॅमिली सोबत. किती बोलले तरी गप्प नाही बसणार यार खरंच. तर ऍडजस्ट करा. हे काय? तूप टाकतोय आपण मस्त असं. हे असं कसं तूप गुजरात मध्ये? हे आहे तूप. हे घरी केलेलं तूप माझ्या रिलेटिव्ह. काल माझ्या मम्मानी मस्त अशी डाळ केली होती, तर मी मम्मीला सांगितलं आज मी डाळीचा व्हिडिओ टाकणार आहे. मस्त एकदम साधी डाळ आपण रोज घरी खातो, ही एकदा ट्राय करा. फक्त जिरा मोहरी ऍड करा. जिरे मोहरी नाही लागत डाळीला. माझी मम्मी अशी डाळ बनवते की त्याला जिरा मोहरी काय काही नसू दे, डाळ बी नसली तरी डाळ मस्त. करपावा नाही म्हणून थोडं पाणी घातलंय. काय? करपावा नाही म्हणून मस्त असं खालून जाळ नाही यायला पाहिजे म्हणून आपण पाणी. हा 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 हा. मस्त असं खमंग वास सुटला आहे. हळद प्रथम आपण हळद घेतो. हळद. हा मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं विसरले मी, गुजरातमध्ये इथे आपल्यासारखे मसाले बिलकुल भेटत नाही. म्हणजे इथे कांदा मसाला भेटत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट आम्हाला घरून आणावं लागतं. इथे जेव्हा मी राहायला येतो तर घरूनच आणतो आम्ही कांदा मसाला. मिरची पावडरचा पण कलर बघा, एकदम असं रेड झणझणीत वाटणं कसं नाही दिसतंय का? हां दिसला. तर मसाल्याची टेस्ट इथे बिलकुल पण आपल्या पुण्यासारखी झणझणीत मसाला नाही आहे. इथे ॲडजस्ट करून खावं लागतं.
ॲडजस्ट म्हणजे फक्त टेस्टमध्ये. पण माझी मम्मा जिथे आहे तिथे टेस्ट नाही असं होणार का? ऑब्विसली नाही. बॅकग्राऊंड म्युझिक थोडं शांत बसावे. हे टाकला आपण धनिया मसाला. मसाले एवढे टेस्टी नसताना पण ही डाळ इतकी टेस्टी झाली होती काल. तुम्ही एकदा ट्राय करा. पण मसाल्याचा थोडा फरक पडू शकतो. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल गुजरातला. ते तुम्हाला अपने वाव, जस्ट लुकिंग लाईक वाव. थोडा डाळीचा कलर पण पिवळा नाहीये बिकॉज इट इज गुजरात. मिरची पावडरला म्हणजे कलर नाहीये म्हणून डाळीला कलर नाही दिसत आहे. मी महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आले तर तेव्हा पण मी डाळ तडकाचा व्हिडिओ नक्की बनवेन. जी मम्माची रेसिपी. आता मस्त असं कोथिंबीर टाकूया आपण वरून कापून. हां, तर तुम्ही गुजरातमध्ये आले की तर काही नाही आणलं तरी चालेल, पण कांदा मसाला नक्की आणा, मिरची पावडर नक्की आणा. बाकी ते सगळे भेटून जाईल, पण कांदा मसाला आणि मिरची पावडर खूप मुश्किल आहे. खूप ना कलर ना टेस्ट. टेस्ट आहे पण कलर नाही. टेस्ट थोडीफार आहे पण आपल्या पुण्यासारखी नाही आहे. आपली डाळ रेडी. व्हिडिओमध्ये थोडा कलर असं ब्राईट वाटतोय पण ओरिजिनल खूप येल्लो येल्लो मस्त आहे. सी, मी तुम्हाला आता टेस्ट पण करून दाखवलं. बाय.